डेकोरेटर KP सावंत, या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी KP साऊंड, ओनर कमलेश पाटील नांदगाव, या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। काही क्षणातच सामन्याला सुरुवात होईल। दोन्ही पंचांनी खेळपट्टीचा ताबा घेतलेला आहे। सलामीचे दोन्ही बॅटर या ठिकाणी मैदानात गेलेत। चला, सलामीचे दोन्ही बॅटर मैदानात जायचे। 12वे खेळाडू, दोन्ही संघाला वारंवार मी विनंती केली आहे, चला 12वे खेळाडू इकडे या। तसेच मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे। उत्कृष्ट या ठिकाणी खऱ्या अर्थाने DJ साऊंड मयूर आणि हर्ष यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो। मेरिटिक संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत। सर, आपलं सहर्ष स्वागत आहे। तसेच आपण उरण संघाला विनंती करतो, या, चला लवकर या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। आणि आपले सलामीचे दोन्ही बॅटर त्वरित खेळपट्टीकडे पाठवायचे आहेत। सामना 5 षटकांचा असेल। RD वास्कर सरांना विनंती आहे। तसेच या स्पर्धेसाठी 2 षटकांचं पॉवर प्ले असणार आहे। पॉवर प्लेचा नियम मित्रांनो आपल्याला माहिती आहे। 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असतील आणि इतर जे 9 खेळाडू असतील ते 38 सर्कलच्या आतमध्ये असतील। देवांश 11 उरण असं संघाचं नाव आहे। तुम्हाला विनंती आहे सर, आपला 12वा खेळाडू पाठवा इकडे कृपया। बऱ्याच वेळा मी अनाउन्स केले। आणि फलंदाज सुद्धा पाठवा। चला, खेळाडू कक्षामध्ये आहेत त्यातला एक जण या ना प्लीज। उरण संघनायक, आमच्याकडे 12वा खेळाडू पाठवा, 12वा खेळाडू पाठवा। नावं कळली पाहिजेत आपल्याला। तुम्ही चला, सलामी बॅटर नाव सांगा प्लीज। सर या ना इथे या ना प्लीज। इथे पण खुर्ची आहेत, या एक जण या ना प्लीज। विनंती आहे, या ना इथे ना दादा, या ना। इथूनही चांगली दिसते मॅच, या प्लीज। थँक्यू, या, धन्यवाद। या ठिकाणी देवांश 11 उरण या संघाची या ठिकाणी फलंदाजी सुरुवात होईल। हां, तर आपण पाहतोय सलामीच्या जोडीमध्ये 2 सलामीवीर गेलेले आहेत। स्ट्राईक एंडला येतील ते किशोर आणि नॉन स्ट्राईकला असतील ते प्रमोद पाटील। काही क्षणातच सामना सुरू होतोय। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील। हां, दिनेश सावंत सरांचा वाढदिवस सुद्धा आज आहे। आपण संध्याकाळी त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करू।
प्रवीण पाटील वावंजे यांना विनंती आहे, आपण सन्मान कक्षामध्ये यायचं आहे, समालोचन कक्षामध्ये या, आपल्याला विनंती असेल. पंचांना विनंती आहे, सामना त्वरित सुरू करायचा आपण. चला मित्रांनो, थोडीशी घाई करायची आहे, स्पीडअप ठेवायचं आहे, कारण 11 वाजलेले आहेत. आपल्याला आज 6 सामने कव्हर करायचे आहेत. 5 षटकांचे सामने असतील. या ठिकाणी चेंडूची पाहणी केली जाते. दोन्ही सलामी बॅटर, आमचे पंचसुद्धा या ठिकाणी सज्ज आहेत. काही क्षणातच सामना सुरू होईल. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही संघाचे सपोर्टर्स आपल्या संघाला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी हजर आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी सरचे स्वागत. काही क्षणातच पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. अतिशय चांगलं मैदान 360. या ठिकाणी पंचांना कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही, कारण पंचाला डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. 1 धाव आली, 2 धावा आली, हे बोलण्याची आवश्यकता नाही, कारण हा जो मैदान आहे तो 360 म्हणजे संपूर्ण या ठिकाणी गोल मैदान आहे. संपूर्ण बाउंड्री लाईन अतिशय चांगले आहेत. तुम्हाला मनसोक्त या ठिकाणी फलंदाजी करायची आहे, फटकेबाजी करायची आहेत. या स्पर्धेमध्ये आज 4 संघ खेळतील आणि 4 संघातून आज आपण 1 संघ सुपर 3ला पाठवणार आहोत. चला, चेंडूची पूर्तता केलेली आहे. पंचाने आपली या ठिकाणी जागा घेतलेली आहे. फलंदाज, सलामीचे फलंदाज सज्ज आहेत आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सुद्धा सज्ज आहे. त्यांचं नाव आहे दिनेश उलवेकर. दिनेश उलवेकर आपल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येतील. 10, 9, 8, 6, 7 लेट्स गो. पहिला चेंडू उंच जातोय, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र झेल सुटला जातोय. पहिल्या चेंडूवर चांगली संधी उपलब्ध झाली होती, मात्र या संधीचं सोनं करता आलेलं नाही. दरम्यानच्या काळात 1 धाव मिळते. 1 धावेने या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर उरण संघाची या ठिकाणी श्री गणेशा सुरू झालेला आहे. 1 धाव मिळते पहिल्या चेंडूवर आणि संघाने आपलं धावफलक मात्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आमचे गुणलेखक मित्र उमेशजी भोईर या ठिकाणी माझ्यासोबत, एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ज्यांचं रायगड जिल्ह्यामध्ये, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये बोलबाला आहे, ते या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेत. सर, आपलं सरचे स्वागत आहे. पुन्हा एकदा उलवेकर पुढचा चेंडू घेऊन येतील आणि त्यांना तोंड देतील फलंदाज प्रमोद पाटील. पुढचा चेंडू, वाह, काय ग्लान्स केलंय, सुंदर. आणि दरम्यानच्या काळात 1 धाव मात्र मिळते. सुरुवातीचं षटक हे पॉवर प्लेचे 2 षटकं आहेत आणि मित्रांनो, पॉवर प्लेचे षटकं म्हणजे त्यामध्ये हाणामारी करायची असते. मात्र नेहमीच प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार जायलाच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही एकेरी दुहेरी धावांनी सुद्धा धावफलक सुरू ठेवू शकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. 10-12 पावलांचा रनअप आहे त्यांचा. हा चेंडू, वाह, उत्कृष्ट. या ठिकाणी मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. पंच आमच्याकडे वळताय, सांगतात हा चेंडू सीमारेषा पार जोतोय. धावा मिळतील 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र हा चेंडू लेग स्लिपला जातोय. 1 धाव मिळते आणि ह्या 1 धावेच्या नंतर आपण संघाची स्थिती पाहतोय ती 9 धावा होत आहेत. अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल. जो एक मिडॉनच्या दिशेने जो षटकार मारला होता ना, त्या षटकारामुळे या सामन्यात खऱ्या अर्थाने रंगत निर्माण झाली आहे. इथे धावा होतील, या षटकाराने सांगितलं आहे की इथे धावासुद्धा होतील. गोलंदाजीसुद्धा या ठिकाणी चांगली होते. पुन्हा एकदा या ठिकाणी उलवेकर आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. 10-12 पावलांचा रनअप असेल. फलंदाज त्या ठिकाणी सज्ज आहे. हा चेंडू
पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू आहे, फलंदाज पूर्णपणे या चेंडूवर बीट होत आहेत, उरलेलं काम यष्टीरक्षक या ठिकाणी पूर्ण करतायत, कोणतीही धाव नाही, कोणता धोका नाही आहे, धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 9 या अंकावर. चांगली स्पर्धा 40+ मास्टर ही स्पर्धा भूमिपुत्र चषक 2025. यावेळेस चांगला चेंडू होता, चेंडू मात्र बॉडीवर आदळतोय, दरम्यानच्या काळात कोणत्या प्रकारची धाव नाही आहे आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती होते. हे षटक मात्र बऱ्यापैकी म्हणता येईल, कारण गोलंदाजी करणाऱ्या संघाने या षटकात धावा दिल्यात त्या फक्त 9 धावा. आपण जर मर्यादित षटक 4-5 षटकांचा जर सामना असेल ना उमेश सर, तर त्यामध्ये जर 9 धावा देतो ना तो गोलंदाज, तर ती चांगली गोलंदाजी म्हणता येईल. मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा या ठिकाणी श्रेय द्यावं लागेल, की त्यांनी सुद्धा 9 धावा केल्यात, म्हणजे सुरुवात अशी काही वाईट नाही आहे. निलेश म्हात्रे मोठेगाव डोंबिवली यांना सुद्धा विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान कक्षात यायचं आहे. तर आता संघाकडून दुसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज. बॉलरचं नाव सांगा सर. हेमंत कोरले. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक, आणि हे षटक सुद्धा पॉवर प्लेचं षटक आहे. पहिला चेंडू घेऊन येतात, राईट आर्म ओव्हर द विकेट. वाह, काय गोलंदाजी, उत्कृष्ट भन्नाट वेगाने चेंडू टाकलेला आहे. यष्टीरक्षक सुद्धा अगदी यष्ट्यांना खेटून, म्हणजे यष्ट्यांच्या जवळ, आणि हा जो वेगवान पद्धतीचा जो चेंडू आहे तो जवळ राहून जो यष्टीरक्षक पकडतो तो उत्कृष्ट यष्टीरक्षक. यावेळेस वा अलॉंग द कार्पेट चेंडू या ठिकाणी थोडंसं फंबल होत आहेत, अन्यथा इथे धाव आली नसती, मात्र दरम्यानच्याकडे एक धाव मिळते. या एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय या ठिकाणी संघाची स्थिती होते ती 10 धावा. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय, दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. वा, या वेळेस चेंडू जातोय सीमारेच्या पार, धावा मिळतील 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार डीजे. दरम्यानच्या काळात या ठिकाणी रायगडचे टायगर, एक जमान्यामध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना वेड लावणारे विश्वासजी पाटील यांचं सुद्धा आगमन आहे. त्यांना विनंती आहे आपण सन्मान कक्षात येऊन विराजमान व्हायचं आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. हा चेंडू वा, थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमारेच्या पार, धावा मिळतील 4. येतोय दणदणीत चौकार. त्यावेळेस वा, चेंडू जातोय मात्र फाईन लेगच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा आपल्याला असेल, पंच सांगताना चेंडू जातोय सीमारे. आत्तापर्यंत 24 धावा, म्हणजे चांगली सुरुवात आलेली आहे या ठिकाणी. त्यामध्ये 2 षटकार 2 चौकारांचा समावेश असेल. पुढचा चेंडू घेऊन येतात गोलंदाज. यावेळेस वा, पुन्हा एकदा ग्लान्स, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील 4. दणदणीत चौकार डीजे. तर पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाज, पहिलं षटक हाताळलं गोलंदाज दिनेश उलवेकर यांनी फक्त 9 धावा दिल्या होत्या. मात्र दुसरं षटक हाताळलं होतं गोलंदाज हेमंत यांनी, त्यामध्ये त्यांनी 19 धावा दिल्या. अशा प्रकारे 2 षटकाच्या अखेरीस
संघाची स्थिती या ठिकाणी होते ती बिनबाद 28 म्हणजे प्रति षटकाला 14ची सरासरी या ठिकाणी आलेली आहे. आता मात्र पॉवर प्ले संपलेला आहे. आता क्षेत्ररक्षण दूरवर पसरलेलं आहे. डीपला बरेचसे खेळाडू जातील आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. तुषार जाधव या इनिंगमधील तिसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतील तुषार जाधव. फलंदाज या ठिकाणी असतील स्ट्राईक एंडला किशोर असतील आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रमोद. चांगली स्पर्धा, पहिला दिवस स्पर्धेचा. या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा मी सुरेश शिंदे समालोचक मॅन फ्रॉम कालुंद्रे सरचे स्वागत करीत आहे. तिसऱ्या षटकाची या ठिकाणी सुरुवात होईल. मला वाटते हा मॅच बॉल असेल. हो, मॅच बॉल आलेला आहे. तुषार जाधव आपल्या षटकातला पहिला चेंडू घेतील. मला वाटते ते राऊंड द विकेट मारा करतायत. नाही, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आहे. पुन्हा एकदा जोरकस फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. पंच सांगतायत या ठिकाणी येतोय दणदणीत चौकार. 32. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत. हा चेंडू वाह, चांगला चेंडू होता. पंचांकडे जोरदार अपील करण्यात आली मात्र ती फेटाळली. अपीलमध्ये विश्वास कमी आणि उत्साह जास्त होता. दरम्यानच्या काळात एक लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावा कशाही होत, धावा येणं फार महत्त्वाचं असतं. एक धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती होते बिनबाद 33 अशी. तुषार जाधव सज्ज राहत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला चेंडू आहे. या ठिकाणी मात्र चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने जातोय. एक धाव मिळते. एक धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचेल तो 34 या अंकावर. चांगली सुरुवात इथे आपण पाहतो उरण संघाकडून. पनवेल संघाची गोलंदाजी सुद्धा बऱ्यापैकी आहे मात्र फलंदाजी त्याच्यापेक्षा थोडी सरस असल्यामुळे धावा येत आहेत. पुढचा चेंडू येतोय आणि वाह, पुन्हा एकदा या चेंडूवर बीट केलं जातंय. फलंदाज या ठिकाणी चकित होत आहेत. त्यांना कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळत नाही आहे आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल तुषार जाधव यांच्या माध्यमातून. षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळेस वाह, पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने. वाह वाह वाह, क्या बात आहे. आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. पंच या ठिकाणी सांगतायत की पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या फलंदाज गेला. याचा अर्थ एक धाव कंप्लीट झाली आणि या एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होते ती 35 धावा. या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. तुषार जाधव यांनी आतापर्यंत चांगले चेंडू हाताळलेले आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा सुद्धा चांगला चेंडू होता आणि इथे चक्क त्रिफळाची दांडे 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 गोल. डीजे तर 35 धावांच्यावर पहिला गडी बाद होतो. याचा अर्थ चांगली परिस्थिती या ठिकाणी आहे. उरण संघाची पहिल्या विकेटसाठी 35 धावांची सलामी आपण पाहिली तर जवळपास 12च्या आसपासच्या सरासरीने इथे धावा जमा केलेल्या आहेत. जर अशीच परिस्थिती राहिली तर 12-5 60च्या आसपास संघ नक्कीच पोहोचू शकेल. आता मात्र तिसरं षटक समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असेल आणि या ठिकाणी स्वतः मला वाटते संघनायक आहेत
चेंडू ह्या चौथं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघनायक जय पाटील आणि नवीन फलंदाज गेलेले आहेत बॅटर भाई समर्थ कडू. स्ट्राईकला किशोर आणि नॉन स्ट्राईकला समर्थ. गोलंदाज आहेत जय. पहिला चेंडू लेफ्ट राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू उंच आहे. या ठिकाणी संधी प्राप्त झालेली आहे आणि हो या संधीचं सोनं केलेलं आहे. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. किशोर सुद्धा चांगली खेळी करून बाद झालेले आहेत. आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे. सर्व चिंचपाड्यातील सन्मानित व्यक्तींना विनंती आहे आपण येऊन या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. आमच्या सन्मान कक्षात येऊन आपण बसायचं आहे. आजूबाजूला उन्हात न उभं राहता या ठिकाणी सर्वांची बसण्याची बैठक व्यवस्था केलेली आहे. न्यू बॅट्समॅन नाव जयेंद्र कडू. तर पुढचा चेंडू घेऊन या जय. वा चांगला चेंडू मात्र तितकाच चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 6. षटकार. पण पाण्यामध्ये धावसंख्या 41 झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जय. बॅक टू बॅक 2 षटकार. बॅक टू बॅक. अरे वा. आणि ह्या षटकाराच्या भरीनंतर संघाची स्थिती होती ती 47 धावा. डीजे आपण पाहिलं उमेश सर 35 वर नो लॉस होता आणि आता मात्र 41 वर 2 गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू चांगला चेंडू. या ठिकाणी मात्र कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये चेंडू तटवतो. एक दरम्यानच्या काळात 1 धाव घेतली जाते आणि ह्या एकदा धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो 42 या अंकावर. 48 या अंकावर पोहोचतोय. 48 धावा. षटक क्रमांक 4 सुरू असताना आपण जर 60चा विचार केला होता मात्र ही सरासरी पुढे राहिली तर 60 पेक्षा जास्त पण हा संघ पुढे जाऊ शकेल. स्वतः संघनायक जय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी आता मात्र लेफ्ट हँड डावखुरा फलंदाज. इथे मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावा मिळतील 4. येतोय चौकार. सर्वांचे देव आहेत साईबाबांचं या ठिकाणी सुंदर असं गाणं आपल्याला पाहिजे. त्याच्या अगोदर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी ऐकली. या चौकाराच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी झाली ती 52 धावा. 50 पार केलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. पंच सांगतायत हा येतोय षटकार. समाप्ती होते. 4थ्या षटका अखेर संघाची स्थिती या ठिकाणी झाली ती 58 धावा. जवळपास 14.5च्या सरासरीने इथे धावा जमा केलेल्या आहेत. अजूनही या षटकातला शेवटचा म्हणजे भैरवीचे षटक असेल. या षटकामध्ये नक्कीच आपल्याला
चौकार षटकारांचा या ठिकाणी आतषबाजी पाहायला मिळेल. अजूनही जी धावा 4 षटकात 58 म्हणजे धावा चांगल्या आहेत आणि या शेवटच्या षटकात किती धावा येईल हे बी पाहणं महत्त्वाचं असेल. या चौथ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 23 धावा. एक चांगला खरपूस समाचार घेतला होता. तर ज्यांनी तिसरं षटक बॉलर नेम दोस्त तुषार जाधव ज्यांनी तिसरं षटक हाताळलं होतं त्याच गोलंदाजाला 5व्या षटकासाठी इथे निमंत्रित केलेलं आहे. पहिला चेंडू घेऊन येतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि चेंडू थर्ड मॅन आणि कव्हरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. येतोय चौकार. चलो 5वं षटक सुरू होत. यावेळेस सुद्धा वाह चांगला चेंडू होता. मात्र इथे क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. पंच सांगतात हा चेंडू स्क्वेअर सुद्धा वाईट आहे म्हणजे 1+4 5 धावा मिळत आहेत. एक फ्रेश चेंडू टाकावा लागेल कारण चेंडू हा अवांतर स्क्वेअर चेंडू होता आणि त्याच्यावर एक चौकार म्हणजे 5 धावा पंचक मिळतो. ह्या 5 धावानंतर संघाची स्थिती होते या ठिकाणी ती 67 या अंकावर संघ पोचतोय. चांगली धावसंख्या आलेली आहे. पुन्हा एकदा तुषार या ठिकाणी उंच चेंडू जातोय तो मिडॉन आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने 1 दरम्यानच्या काळात धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेक आहे. या 1 धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती होते ती 68 या अंकावर संघ पोचतोय. अजूनही या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक असतील. रिची रितू 11 डोंबिवली विरुद्ध आचल 11 घोट या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करायचा आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येतात 6. षटकार. पुरेपूर फायदा घेतोय. संघासाठी 6 धावा वसूल करतोय. पुन्हा एकदा तुषार लेफ्ट आर्म. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी कार्बन कॉपी. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळत आहे 6. षटकार. मान्यवर विकास केणी सरांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे सर. आपण सन्मान कक्षात येऊन विराजमान व्हावं अशी आपल्याला विनंती आहे. या 6 धावाच्या भरीनंतर मला कळवतात आमचे मित्र 80 धावा होत आहेत. वा आपण 60चा विचार केला होता उमेश सर. मात्र 80पेक्षा जास्त धावा इथे होण्याची संभावना आहे. अजूनही या षटकातले चेंडू शिल्लक असतील. पुढचा चेंडू. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. मात्र इथं क्षेत्ररक्षण चांगलं झालं. चौकार नक्कीच आढळलं. दरम्यानच्या काळात 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावांची या ठिकाणी भर येते आणि ह्या 2 धावांच्या भरीनंतर संघ पोचतोय तो 82 अंकावर. नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. रितू 11 डोंबिवली विरुद्ध घोट या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा वा रे वा क्या बात आहे. या षटकातला 3रा षटकार. षटकं संपलेली आहेत. 5 षटकांची पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होते. या पहिल्या 5 षटकामध्ये संघ या ठिकाणी पोहोचतोय तो 88 या अंकावर आणि 89 धावांचं या ठिकाणी मोठं आव्हान ठेवलेलं आहे ते पनवेल संघासमोर.
पनवेल संघाचं नाव आहे मेरिटिक या संघासमोर 89 धावांचं आव्हान ठेवलं आहे. धन्यवाद. मी पुन्हा एकदा तुमचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करतो. मित्रांनो, डोंबिवली आणि घोट, डोंबिवली संघाचे संघनायक आलेले आहेत ज्यांचं नाव आहे पिंटू जोशी. हां, आणि त्यांच्या विरुद्ध संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी विकास केणी सरांना आपण आमंत्रित करतो. केणी सर या, तुमचं सरचे स्वागत आहे. चला, डोंबिवली संघाचे संघनायक आलेले आहेत. चला, आपण टॉच बॉक्समध्ये जाणार आहोत ज्या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. डोंबिवली संघनायक आणि घोट संघनायक दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण मान्यवर केणी सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. तुम्ही आहेत ना डोंबिवलीला? चला, हो, इथे डोंबिवली संघाचे संघनायक आलेले आहेत आणि घोट संघाच्या संघनायकांना विनंती, या मित्रांनो आपण नाणेफेक करूया. आणि सुधीर पाटील, चला सुधीर पाटील सर या, आपण नाणेफेक करणार आहोत. आणि आमचे मान्यवर असतील केणी सर, विकास केणी सर, आपण प्लीज नाणेफेक करायची आहे. दोन्ही संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. लाईव्ह तिकडे आहे. या सर, या केणी सर या. दोन्ही संघनायकांचे या ठिकाणी स्वागत आहे. सरचे स्वागत. या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि सरांच्या शुभ हस्ते इथं नाणेफेक होत आहे. हेड कॉल आहे आणि हेडच आलेला आहे. तर या ठिकाणी घोट संघाने नाणेफेक जिंकलेलं आहे. मित्र, थोडक्यात विचारेन कारण सामना सुरू होतोय, तुम्ही पण थांबायचं आहे. आपण प्रथम नाणेफेक जिंकले, आपला काय निर्णय असेल? मी पहिला क्षेत्ररक्षण घेणार. तुम्ही क्षेत्ररक्षण घेणार. तुम्ही दोन्ही संघाला ओळखतात, हे संघ तुमच्या विरुद्ध खेळले असतील बऱ्याच वेळा, त्यांचं सुद्धा कमी जास्त माहिती असेल. तर तुम्ही क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघ चांगला संघ आहे, त्यांना किती धावापर्यंत रोखू शकाल? हो, डोंबिवली प्लेयर चांगलेच आहे, सर्व उत्कृष्ट खेळणारे आहेत, त्यांना कमीत कमी स्कोअरचा करायचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद या ठिकाणी. आणि तुम्हाला विचारतो, नाणेफेक तुम्ही हारलात, जर तुम्ही नाणेफेक जिंकला असतात तर तुम्ही काय निर्णय घेतला असतात? साहजिकच आहे, क्षेत्ररक्षण घेतलं असतं कारण हवेचा वेग जास्ती आहे आणि लेफ्ट हँडड फलंदाजाला जास्ती बेनिफिट आहे. तरी आमच्या संघात 4 लेफ्ट हँड फलंदाज आहेत, त्याच्यामुळे आम्हाला नाणेफेक हारले किंवा जिंकले असा त्याचा काही असा फरक पडणार नाही. नक्कीच मित्रा, तुम्ही तुमचं याच्यावरून असं कळतंय की नाणेफेकीचं आम्हाला महत्त्व नाही. आता तुम्ही हा पहिला सामना, पहिली इनिंग पाहताय, तब्बल 88 धावा झाल्या 5 षटकात. मला वाटते कदाचित तुम्ही सुद्धा ह्याच धावसंख्येच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न कराल, कसं वाटतंय? नाही, कारण धावसंख्येत जास्तीत जास्त उभारायला लागतील. समोरचा संघ पण तेवढा ताकदवार आहेत. विश्वास पाटील सारखे एक लेजंड प्लेअर त्यांच्यामध्ये आहेत. आणि कसं आहे, धावा जास्त केल्या तर कसं बॉलर लोकांना पण ते डिपेंड करायला बऱ्या पडतात, त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. आणि तुम्हाला या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. ओके, चल जाऊया पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल आणि दुसऱ्या इनिंगसाठी सुद्धा या ठिकाणी समालोचन मीच करणार आहे. याच्यानंतर दुसरे समालोचक येणार आहेत. राजेश पाटीलांना विनंती आहे की आपण त्वरित समालोचन कक्षात यायचं आहे. किती बॉल भेटतील तिकडे शोधलं तर कालचं 2 दिवसात ते बॉल आणायला जात नव्हतं. अरे लावा फिल्डिंग यार.
हॅलो हॅलो. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे. उरण संघ आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कारण तुम्ही अतिशय चांगली धावसंख्या चांगली केलेली आहेत. 88 धावा 5 षटकामध्ये आपण बनवून 89 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी खऱ्या अर्थाने पनवेल संघासमोर मेरिटेक पनवेल संघाला 89 धावा करायच्या आहेत. जवळपास उमेश सर जवळपास 18च्या सरासरीने 18×90 म्हणजे जवळपास 18च्या सरासरीने पनवेल संघाला ह्या धावा बनवाव्या लागतील. चला पंचांना सुद्धा विनंती असेल थोडं स्पीडअप ठेवा सर. आपल्याला 6 सामने आज इथे कव्हर करायचे आहेत. आज आपल्याला सुपर 3 मध्ये एक संघ पाठवायचा आहे. आमचे मित्र सुलक्षण भोयर उर्फ लारा सर, आपले धन्यवाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. मला आपण या स्पर्धेसाठी समालोचनाची जी संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. तसेच आमचा संघसुद्धा शेवटच्या दिवशी या स्पर्धेत खेळण्यासाठी लारा सरांकडून आम्हाला तिथे संधी उपलब्ध दिली, त्याबद्दल सुद्धा लारा सरांचा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. चला सामना सुरू होतोय. सलामीचे दोन्ही बॅटर मैदानात गेलेले आहेत आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी गोलंदाज सुद्धा पहिला चेंडू घेऊन येते. राईट आर्म ओव्हर द विकेट. वाह काय चेंडू टाकला होता, अगदी फसवा चेंडू म्हणता येईल. थोडासा चेंडू गुडलेन स्पॉटवरून थोडासा राईज होतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. निवृत्ती पाटील फलंदाज, स्ट्राईक फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते गोलंदाज आहेत, माफ करा. फलंदाजाची नावं कळलीत नाही. चेंडू ट्रॅव्हल होते नॉन मॅन्स लँडमध्ये, 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि 2 धावा इथे तिसरी धाव घेण्याचा मानस मात्र स्ट्राईक एंडचा फलंदाज त्यांनी या ठिकाणी मनाई केलेली आहे. दरम्यानच्या काळात 2 धावा होत आहेत. आत्तापर्यंत 2 चेंडू हाताळले आणि 2 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. प्रति षटकाला सर 18 धावा कराव्या लागतील, कारण मोठी धावसंख्या आहे. स्ट्राईकला सचिन घरत, नॉन स्ट्राईकला आहेत ते किरण पाटील आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, वा अलॉंग द कार्पेट चेंडू तटवत. इथे धावबाद होण्याची संधी उपलब्ध झाली होती, मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या परतात. मात्र दरम्यानच्या काळात 1 धाव आली आहे आणि ह्या 1 धावेच्या नंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय बिनबाद 3 या अंकावर. अतिशय चांगली स्पर्धा. या ठिकाणी जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सुरेश शिंदे सहर्ष स्वागत करीत आहे. आमचे सर्व आमचे मित्र असतील, लारा सर असतील, केतन मेहर सर असतील, या सर्व लोकांनी या ठिकाणी अतिशय मेहनतीने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. 40+ मास्टर भूमिपुत्र चषक 2025 सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. वा यावेळेस इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा पंच सांगतात. हा चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील 6 येतोय. आपला उमेदीचा काळ गाजवलेला आहे आणि अजून सुद्धा या ठिकाणी ते आपला परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतात. 1 धाव आरोग्यासाठी. पुढचा चेंडू, वाह चांगला चेंडू आणि या चेंडूवर मात्र पूर्णपणे जखडून बांधून ठेवलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू निर्धाव टाकणं ही खऱ्या गोलंदाजाची निशाणी असते. या ठिकाणी माझे मित्र कळवतील मला धावा होत आहेत ते. या ठिकाणी 9 धावा पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा पहिल्या षटकात 9 धावा. मात्र या षटकातले काही चेंडू अजूनही शिल्लक असतील.
पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. 7-8 पावलांचा छोटासा रनअप आहे, मात्र वेगवान चेंडू या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दरम्यान. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळत आहेत 4, येतोय चौकार. पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. पहिल्या षटका अखेर संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 13 धावा, बिनबाद 13. आणि जर आपण विचार केला मित्रांनो जर सरासरीचा तर 18 धावा प्रति षटकाला 18 धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकात 13 धावा आल्या. याचा अर्थ मेरिटेक पनवेल संघ थोडासा बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12वे खेळाडू ते या ना, कृपया नावं कळत नाही आहेत. बॉलर नेम मंदार लवेकर. पहिल्या या षटकातला पहिला चेंडू हाताळताना वाह चांगला चेंडू आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतात तिथे 4, येतोय चौकार. अतिशय देखणा सुंदर असा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळेस वा फसवा चेंडू, वेग कमी करून चेंडू टाकलेला. दरम्यानच्या काळात एक धाव मिळेल आणि ह्या एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 18 धावा, बिनबाद 18 अशा या ठिकाणी धावा. षटक क्रमांक दुसरा सुरू असताना मात्र यावेळेस मला वाटते गोलंदाजाने बाजू बदलून, म्हणजे अगोदर ते ओव्हर द विकेट मारा करत होता, आता मात्र त्यांना राऊंड द विकेट मारा करण्यासाठी त्यांनी पंचांना कळवलेलं आहे. आणि कारणही तसंच आहे, कारण डावखुरा फलंदाज त्या ठिकाणी खेळत आहेत. त्यामुळे बरेचसे गोलंदाज असे असतात ना, जेव्हा उजवा फलंदाज खेळतो तेव्हा ओव्हर द विकेट मारा करतात. डावखुरा फलंदाज असो त्यावेळेस ते राऊंड द विकेट मारा करतात. गोलंदाज सज्ज, पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट मारा. आणि वा उंच चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे का पाहावं लागेल, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा या ठिकाणी मिळतील 4, येतोय दणदणीत चौकार. या चौकाराच्या भरीनंतर संघाची स्थिती होते ती बिनबाद 22. बिनबाद हा शब्द महत्वाचा आहे, कारण अजूनही कोणता फलंदाज इथे बाद पाहिल्या. यावेळेस सुद्धा चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. 22 आणि 6 28. धन्यवाद डीजे मास्टर. उत्कृष्ट संगीत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, ऐकायला मिळतंय. चेंडू या ठिकाणी मात्र यावेळेस डावखुरा फलंदाज पुरेपूर फायदा या मैदानाचा, या खेळपट्टीचा फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी याच्या पुढचा सामना जो होणार आहे घोट विरुद्ध डोंबिवली असा सामना, आणि त्याच्यामध्ये काही क्षणातच आपल्याला आपल्या रायगडचा टायगर विश्वास पाटील यांचा सुद्धा खेळ पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थाने 40+ मास्टर या संघाचे सर्व रती महारथी या मैदानामध्ये आपल्याला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतील. आपल्या जुन्या काळातील त्यांच्या आठवणी आम्ही त्यांना आठवणीला उजाळा देऊ. तर पुन्हा एकदा गोलंदाज इथे सज्ज होतील. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतायत. वाह हा सुद्धा चेंडू उंच, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक होता आणि त्याने मात्र इथे झेल सोडलेला आहे.
दरम्यानच्या काळात धावा आल्या त्या 2 धावा. दोन धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होते ती या ठिकाणी 30 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा वा 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 क्या बात आहे. फसवा चेंडू, या चेंडूवर पूर्णपणे फलंदाज बीट होतोय. उरलेले काम यष्टीरक्षक या ठिकाणी पूर्ण करतोय डीजे. दरम्यानच्या काळात इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या मध्ये आणि इथे 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो मात्र 31 या अंकावर. बिनबाद 31. आपण जर पहिली फलंदाजी जेव्हा पाहिली होती त्यावेळेस उरण संघाने सुद्धा 35 धावा पहिल्या गाड्याच्या पार्टनरशिपमध्ये 35 धावा केल्या होत्या. पुन्हा एकदा समर्थ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि उंच चेंडू तटवतोय. क्षेत्ररक्षक आहे आणि वाह काय झेल घेतल्या, अचूक झेल, अगदी सीमारेषा लगत फलंदाज होतोय बाद. संजयजी वासकर यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. वेलकम सर, आपलं सरचे स्वागत आहे. तर 2 षटका अखेर धावा 30 होत्या आणि आता या ठिकाणी मात्र फलंदाज 31 ना का 30 धावा 31 ना, तर 31 धावावर पहिला गडी बाद होतो. आपण पाहिलं उरण संघाचा 35 धावावर पहिला गडी बाद झाला होता. पनवेल सर बॅट्समन कोण? हेमंत आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला हेमंत आणि समर्थ गोलंदाजीसाठी सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळेस वा उत्कृष्ट असा या ठिकाणी चेंडू आपण समर्थकडून यांच्याकडून पाहिला आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे इथे 31 या अंकावर. पनवेल संघाला आता धावांचा वेग वाढावा, चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. यावेळेस चेंडू फाईन लेग, शॉर्ट फाईन लेगच्या मध्ये जातोय. दरम्यानच्या काळात 1 धाव येते आणि ह्या 1 धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचेल तो 32 या अंकावर. ज्यावेळेस उमेश सर तुमच्यासारखे स्कोरर असतात ना तेव्हा आम्हाला समालोचन करताना मजा येते. कारण काय प्रत्येक चेंडू नंतर आपण आम्हाला या ठिकाणी आणि इथे पहा इथे काय होतोय, चांगला प्रयत्न केला होता मात्र चेंडू सीमारेषा पार जातोय. धावा येत आहेत 6 षटकार. आता मात्र बऱ्यापैकी वेग घेतलेला दिसतोय पनवेल संघाने.
चांगला या ठिकाणी फटका पाहायला मिळाला आपल्याला तो मिडऑफच्या दिशेने. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू होता. पुन्हा पहा गोलंदाजाने खऱ्या अर्थाने कमबॅक केले. षटकार आल्यानंतर त्याने पुढचा चेंडू मात्र निर्धाव टाकलेला आहे. 3 षटका अखेरीस मला आमचे स्कोरर मित्र उमेशजी भोईर कळवतात की 3 षटका अखेर धावा झाल्या त्या 38 आणि आता 2 षटकं उरलेले आहेत. 2 षटकानंतर 51 धावांची आवश्यकता असेल. याचा अर्थ प्रति षटकाला 25.5च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. याचा अर्थ प्रत्येक षटकात 4 तरी मोठे फटके सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. सामना काहीसा जर आपण भवितव्य वर्तवणार नाही, कोण जिंकेल कोण हारणार हे सांगणार नाही, मात्र मी एवढंच सांगू शकेन की सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक केलेलं आहे ते उरण संघाने आणि पनवेल संघ काहीसा बॅकफूटवर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र वेळ अजून गेलेली नाही, कारण प्रति षटकाला जर 25.5ची सरासरी हवी असेल तर मोठे फटके मारण्याची क्षमता सुद्धा पनवेल संघाकडे आहे. मेडिटेक संघाचे फलंदाज नक्कीच पुरेपूर याचा फायदा घेतील. नवीन गोलंदाज आहे तो किशोर घरत. वाह, आणि इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो, तो सीमारेषेच्या बाहेर पंच सांगतायत या ठिकाणी येतोय दणदणीत षटकार. पुरेपूर उजवे फलंदाज, माफ करा, आणि गोलंदाज मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतात. हवेचा झोत काहीसा अनुकूल आहे, त्यामुळे मोठे फटके येत आहेत इथे. वाह, इथे पुन्हा एकदा पण या ठिकाणी चेंडू सीमारेषा पार ट्रॅव्हल होतोय आणि बॅक टू बॅट षटकारानंतर चौकार येतोय डीजे. धन्यवाद. गोलंदाज सज्ज होईल. अतिशय चांगली सुसज्ज अशी स्पर्धा, नीटनेटकं नियोजन आणि ह्या एक खूपसूरत मैदानावर ज्या ठिकाणी आपण मोठा हायवे पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट. चेंडू इथे काऊ कॉर्नर मिडॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील या ठिकाणी पूर्ण होतोय. 2 धावा मिळतात. 2 धावाच्या भरीनंतर या ठिकाणी आपण पाहतोय संघाची स्थिती 50. टाळ्यांच्या गजरामध्ये 50 धावांचं स्वागत झालं पाहिजे. अजून हे धावा कराव्या लागतील, त्या मात्र 39 धावा. चेंडू शिल्लक असतील 9 धावा करायच्यात 39. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. पुढचा चेंडू आहे. यावेळेस मात्र 1 धाव घेतली. पंचांचा इशारा आपण पाहणार आहोत. पंच सांगतात हा चेंडू येतो समांतर आणि धाव येते अवांतर. 1 धाव मिळते. 1 धावेच्या 2 धावा, माफ करा, 1 व्हाईट बॉल आणि 1 धावून काढलेली धाव, अशा 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होती ती 52 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस चांगला चेंडू आहे आणि तो स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. 1च धाव मिळेल. त्या ठिकाणी बऱ्यापैकी क्षेत्रक्षण झालाय. 1 धावेच्या भरीनंतर संघ पोहोचतोय. तो धाव संख्या आहे 53. मोठा पल्ला गाठायचा आहे. आता मात्र एकेरी दुहेरी धावांनी मित्रांनो तुमचं काम चालणार नाही. तुम्हाला मोठे फटके चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. यावेळेस पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र दरम्यानच्या काळात 1 धाव मिळते. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे पनवेल संघाला की तुम्हाला एकेरी आणि दुहेरी धावावर तुमचं कोणतंही काम होणार नाही. तुम्हाला आता चौकार षटकारांची आतषबाजी करावी, मोठे फटके मारावेच लागतील. जर का पहिला सामना जिंकायचा असेल, सामना तुम्ही जिंकलात कोणी हारलात तरी फरक नाही, पुन्हा खेळण्याची संधी आहे. यावेळेस पहा 1 धाव पूर्ण केले. पंच आम्हाला सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे, आणखी 1 धाव वाढते. याचा अर्थ 1+1
2 म्हणजे 2 धावा मिळत आहेत. 2 धावाच्या भरीनंतर माझे मित्र मला कळवतात, स्कोरर मित्र उमेश सर, धावसंख्या होते ती 56. 7 चेंडू आणि 33. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येक चेंडूवर जर मोठा फटका आला तर जवळपास सामन्याच्या आसपास जाऊ शकेल पनवेल संघ. वा, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. मात्र अशा फटक्यांची इथे आत्ता गरज नाही आहे. हे फटके सुरुवातीला आले असते हरकत नव्हतं. मात्र आत्ता चौकार षटकारांची आतषबाजी व्हावीच लागेल. आणि इथे मात्र षटक संपलेलं आहे. आता फक्त शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. धावा झाल्यात त्या 57 धावा झाल्यात. तर आता 6 चेंडू, शेवटचे 60 चेंडू शिल्लक असतील आणि 32 धावांची तब्बल आवश्यकता असेल. गोलंदाज आहेत ते समर्थ. आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक शेवटचं 5वं षटक घेऊन येत आहेत समर्थ. अगोदरचं षटक थोडंसं, पहिलं षटक मात्र चांगलं होतं 8 धावांचं. आणि पुढच्या षटकाची सुरुवात इथे मात्र वा, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. फाईन लेग, सीमारेषा बाहेर, 6 धावा. दरम्यानच्या काळात एक जोरकस फटका आपल्याला पाहायला मिळाला. फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर 6 धावा संघासाठी येत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तसाच प्रयत्न आणि हा सुद्धा चेंडू सीमारेषा बाहेर. धावा येत आहेत 4. चौकार. या ठिकाणी पहिला षटकार, दुसरा चौकार म्हणजे 10 धावा आल्या होत्या. 6 चेंडूमध्ये 32 धावा हव्या होत्या. आता मात्र 4 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असेल. सामना जवळ येतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मात्र यावेळेस बॅटवर व्यवस्थित चेंडू येत नाहीये. दरम्यानच्या काळात 1 धाव येते 22च्या स्वरूपात. आणि धावा कशा धावा येणं फार महत्वाचं असतं. आता 3 चेंडू शिल्लक असतील आणि धावा पाहिजेत त्या 21. हा चेंडू चांगला आहे, उत्कृष्ट चेंडू आणि ट्रॅव्हल होतो तो मिडॉनच्या दिशेने. धावा मिळतील 4. आणि आता चौकार आणि एकेरी दुहेरी धावेने गणित जुळणार नाहीये. आता चेंडू शिल्लक असतील 2 आणि धावा करायच्या आहेत 17 धावा. सामना पूर्णपणे या ठिकाणी आपण जर पाहिला तर उरण संघाच्या बाजूने झुकल्यासारखा वाटतोय. नक्की झुकलायच आहे, वाटतोय नाही, झुकलाच आहे. पुन्हा एकदा समर्थ यांचा हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि एक अचूक झेल घेतला जातोय. आता एकच चेंडू असेल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता फक्त या ठिकाणी शिल्लक आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज जाईल. मात्र मित्रांनो, ही स्पर्धा नॉकआउट नाही आहे, लक्षात घ्या. साखळी पद्धतीची सामना आहेत. जर संघ पनवेल संघाला सुद्धा असं सांगणं आहे की तुम्हाला अजूनही संधी असेल, कारण तुम्ही आता सामना जर हरलात तर पुढे जो होणारा सामना आहे त्यातील लुझर संघ तुमच्या बरोबर खेळेल. जर लागोपाठ दोन्ही सामने जो संघ हरेल तो स्पर्धेतून बाद होईल. इजाज, तर नवीन फलंदाज इजाज गेलेले आहेत. आता फक्त औपचारिकता, 1 चेंडू शिल्लक आहे आणि इथे मात्र हा चेंडू निर्धाव जातोय. अशा प्रकारे या ठिकाणी सामना संपलेला आहे. 16 धावांच्या दणदणीत विजयाने या संघ उरण संघ जिंकतोय. उरण संघाचं अभिनंदन. तसेच पनवेल संघाचे सुद्धा आभार. स्पर्धेत आपण सहभाग घेतलाय, अजूनही आपल्याला संधी आहे. चला, उरण संघाच्या संघाला विनंती आहे, आपण यायचं इथे. चला, दिनेश सावंत सरांना विनंती आहे, आपण समालोचन कक्षात, आपल्या सन्मान कक्षात या.
कारण तुमच्या या ठिकाणी आम्ही सर्वांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये आपण उरण संघनायक या, उरण संघनायक या. तर दिनेश सरांचं या ठिकाणी आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. या केक कापणार आहोत.